नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. मुंबई नाशिक महामार्गासाठी मंत्र्यांना अधिकाऱ्यांसमोर हतबल व्हावं लागतं हे योग्य नाही असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय. त्याचबरोबर नाशिक मुंबई महामार्गावरील खड्ड्यांवर बोलताना ते म्हणाले की मुंबई नाशिक महामार्गाच्या बाबतीत मी खूप प्रयत्न केले. पावसाळ्याच्या आत उपाययोजना करणे गरजेचं आहे. अवजड वाहने जातात, त्यात एखादी गाडी खराब झाली की संपूर्ण ट्रॅफिक जाम होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बैठक घेतली, त्यात आम्ही सर्व उपस्थित होतो. त्यामुळेच नाशिकचं नाव खराब होतंय. हा रस्ता पुढे आग्रा दिल्ली येथे जातो. मागच्या काळात नितीन गडकरी यांनी सांगितलं महामार्ग सिमेंट कॉन्क्रीटचा करणार आहे. सिमेंट कॉन्क्रीटचा करा, पण तेव्हा करा, मात्र आता डांबरीकरण तरी करा, असंही छगन भुजबळ यावेळी म्हणाले. नाशिक मुंबई महामार्गाचा प्रश्न विधानसभेत गाजला. वारंवार अल्टिमेटम दिलं जात आहे, मात्र खड्डे दुरुस्ती काही होत नाहीये. टोल वसुली देखील सुरू आहे. तुम्हाला कल्पना आहे की मागे सुद्धा मी या बाबतीमध्ये खूप प्रयत्न केले. सोळंके म्हणून कोणी ते चीफ इंजिनियर बसतात, त्यांना बरोबर घेऊन मी सगळं तिकडे फिरलो. त्याच्यानंतर मला असं कळलं की 2-3 कंपन्यांना त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेली आहे. एक कंपनी मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये इंटरनॅशनल कनेक्टेड काही कंपनी आहे, ती तिकडे पण माणसं पाठवली. तिथून एक सिंग नावाचा एक ऑफिसर परत माझ्याबरोबर आला. परत त्याला मी फिरवलं. त्याच्यानंतर सगळ्या बरोबर झालं होतं. आता तो परत एवढं खराब झाला. एक तर यांनी पावसाळ्यामध्ये जे आहे फेअर सीझन सुरू होतो ऑक्टोबरच्या नंतर, त्यावेळेला पटापट जे स्ट्रक्चर्स वगैरे उभी करायचे असतील, अंडरपास वगैरे, फ्लायओव्हर, जे काय करायचं असेल ते करा. पावसाळ्याच्या वेळेला सुरू केलं, ते खराब केलं. त्याच्या बाजूचे जे रस्ते जे आहेत डायव्हर्शन केलेले, ते नीट करायला पाहिजे. अतिशय बेकार आहे. त्याच्यानंतर तुमचं ते जे काम त्या तुमच्या काय तुमचं MSRTC कडे आहे, भिवंडी बायपास, तोही असाच करा, प्रचंड करा. 8-8, 10-10 तास लागतात. गाडी तर खराब होते, वेळ भरपूर जातो, पेट्रोल भरपूर संपतं आणि शरीर सगळं खिळखिळ होऊन जातं. एवढं सगळं आता मी मागे सुद्धा विधानसभेत सुद्धा बोललो. आता दादासाहेब भुसे ते त्या MSRTCचे जे आहेत मंत्री आहेत, ते आता त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत. परंतु अशा रीतीने त्यांचं काम चाललंय. चला इकडे, चला परत राईट, परत वरती, परत राईट, आणि जिथे टर्न मारायचं तिथे परत असा जे रस्ता जो आहे खालीवर आहे, खड्डे, त्याच्यामुळे खटके, म्हणजे मोठे मोठे जे ट्रक्स असतात 10-10, 20-20 ज्यांना चाकं आहेत, टायर, ते हळू जातात. त्याच्यामुळे बाकी सगळ्या ज्या गाड्या थांबतात. एखादी गाडी जर काही ब्रेकडाऊन झाली तर सगळं बंद पडतं. आता इथली नाशिकच्या ज्या काही स्वयंसेवी संस्था आहेत त्यांनी सुद्धा आवाज उठवला. त्यांनी मीटिंग घेतली भुसेंनी काल. मग अजितदादा त्या विधानसभा सुरू असताना मीटिंग घेणार होते, परंतु त्यावेळेला काही काम नाही झालं. मग काल ती मीटिंग झाली. मी खास त्या मीटिंगसाठी हजर होतो आणि त्याच्यामध्ये नॅशनल हायवेचे जे आहेत सेक्रेटरी दिल्लीचे ते होते, नंतर MSRTCचे काही प्रमुख होते, नंतर रईस शेख आमदार होते, ऑनलाईनला फरांदे मॅडम, भुसे साहेब, तोसकर, 4-5 असे ते पण आमदार होते. सेक्रेटरी सगळे जे आहेत, ॲडिशनल चीफ सेक्रेटरी वगैरे, ते सुद्धा सगळे होते. आणि मनीषा म्हैसकर मॅडम, ज्यांच्याकडे ते बरंचसं काम याच्यातलं आहे, त्या सुद्धा होत्या. आणि त्याच्या खूप साधक बाधक चर्चा आणि फार अतिशय म्हणजे कडक भाषेमध्ये मी तर बोलतो. हे काय सांगतात, आणि आम्ही रोज जातो येतो, आणि साधं आहे, तुमचं काम सुरू केलं करत, जिथे गाड्या लेफ्ट राईट होतात सारख्या, तिथे खड्डे तर बुजवा, समतल तर करा, म्हणजे पडदिशी गाड्या निघून जातील. आणि त्यामुळे जे आहेत ना, या सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे नाशिकचं नाव तर खराब झालं, पण तेवढा नाशिकचा प्रश्न नाही. हा रस्ता पण आग्रा रोड पर्यंत जातो, आग्राला जातो, दिल्लीपर्यंत. हा सगळा जुना हायवे आहे.
आणि ते सगळं ट्रॅफिक तिथे आहे. तिथे काय केवळ नाशिकचं ट्रॅफिक थोडंच आहे, आग्रापर्यंतचं ट्रॅफिक आहे ते सगळं. आणि एवढा आणि सगळा जुना हायवे म्हटलं तर मागे मला आठवतं की इथे गडकरी साहेब आले होते आणि त्यांनी सांगितलं का 750 कोटी का 7.5 काहीतरी सांगितलं होतं, 1000 कोटी संपूर्ण 6 लेन सिमेंट कॉन्क्रीट करणार. आज म्हणणं बाबा सिमेंट कॉन्क्रीट करायचं तेव्हा करा, पण डांबरी का होईना पण नीट आम्हाला जाता येईल. आम्ही 2.5-3 तासात जात होतो, 3.5 तासात तरी आम्ही पोहोचलो पाहिजे. 10 तास. सर, तर त्याच्यामध्ये आता त्यांनी मग अजितदादांनी आम्ही सांगितल्याने मनीषा म्हैसकर मॅडम ज्या आहेत त्या वारंवार त्याचा आढावा घेणार आहे. ते गायकवाड म्हणून ते MSRDCचे प्रमुख आणि ते सगळे ते पण परत त्याची पाहणी करणार आहे, बाकीचे सगळे पाहणी करणार आहेत. आणि मग उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की 10 दिवसानंतर काय परिस्थिती आहे ते आम्ही बघू, नाहीतर अनेक ज्यातले जे काही संबंधित लोक आहेत त्यांना आम्हाला निलंबित करावं लागेल आणि आम्ही ते करू. आता ही शेवटची त्यांना जे आहे वॉर्निंग दिलेली आहे. काल दादा भुसे बैठकीमध्ये त्यांनी हतबलता बोलून दाखवली की जे अधिकारी आहेत MSRDCचे NHIचे ते माझं देखील ऐकत नाही. काय काय त्या वेळेला होतं असं मंत्र्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा अधिकारी, पण ते योग्य नाही. त्यांची जर ती व्यथा त्यांनी जर मांडली असेल तर मला असं वाटतं की अधिकाऱ्यांनी जे आहे त्यांची वागणूक सुधारली पाहिजे. नाहीतर मग त्यांना कशा रीतीने मग ती सुधारणा करायची आहे त्यांच्यामध्ये ते 10 दिवसांनी आम्ही सगळे बसून करू. 7 ऑगस्ट पासून मनोज जरांगे पाटील यांनी इच्छुकांचे उमेदवारी अर्ज मागवलेले आहेत. ठीक आहे, लोकशाही आहे, त्यांनी सगळीकडे उमेदवार उभे करावे. तुम्ही उभे करावे, त्यांनी उभे करावे, कुणी उभे करावेत, लोकशाही आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण दिसत नाही. त्याच्यावर चर्चा करायचं काय, सगळीकडे उभं करायचं. काल जितेंद्र आव्हाडांवर जो हल्ला झाला, आपण त्याविषयी काय मला काही माहित नाही खरं म्हणजे काय झालं, कोण काय बोललं, काय काय झालं त्याच्यातलं या 10-15 दिवसात मला 10-12 दिवसात मला काही माहिती नाही. साहेब, असा हल्ला करणं योग्य आहे का? साहेब, आज अजित पवार नाशिक दौऱ्यावर आहेत, आपण त्या दौऱ्यावर नाही असं आहे ना की मी एक 15 दिवस झाले नाही, त्याच्यामुळे माझ्या पण मतदारसंघामध्ये मला जायचं आहे. परत 10 तारखेला अजित दादा परत माझ्या मतदारसंघामध्ये पण येतातच आहे. त्याच्यामुळे आता प्रत्येक जण जो आहे आपापल्या सगळेजण एकाच ठिकाणी जातील असं नाही. माझी तुझी तब्येतही जरा बरोबर नाही आहे खरं म्हणजे. आणि कालचा मी झाला 5-6 तासाचा प्रवास, त्याचाही त्रास होतोच आहे. परंतु ती चर्चा झाली आहे त्यांची आणि ते 10 तारखेला ते आमच्याबरोबर येतो. आणि प्रत्येकाच्या ठिकाणी जे आता सगळ्या ठिकाणी सगळे आमदार ते जाऊ शकणार नाही, पण प्रत्येकाने आता आपापला मतदारसंघ आहे हा सांभाळण्याची अतिशय गरज आहे. कारण एखाद महिन्यामध्ये कदाचित आचारसंहिता लागली तर मग सगळी कामं बाजूला पडते. ते सगळं आहे. आणि माझ्या इथं तर वेगवेगळ्या रोज तुम्ही न्यूज छापतच असतात, दाखवतच असतात, त्याच्यामुळे मी पण थोडी त्याची मजा घेत असतो. पण लोकशाहीमध्ये सगळ्यांनी उभं राहावं. धन्यवाद. साहेब, सुनील तटकरे दिंडोरीमध्ये मेळावा झालेला होता. नरहरी झिरवळांची उमेदवारी जाहीर करण्यात आली, त्याला शिंदे गटाच्या मला काही माहिती नाही आहे, म्हणून सांगितलं ना की 10-12 दिवस मी कट ऑफ झालो होतो त्या सगळ्यातून. धन्यवाद. सर, राज्य मागास आयोगाने भूमिका मांडलेली आहे, हे तुझं याचं तेच आहे. आपलं